राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, यासाठी राज्य सरकारी, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वयक समितीच्या माध्यमातून 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आलाय। गंगापूर तालुक्यातील जिल्हा परिषद, महसूल, आरोग्य, शिक्षण तसेच ग्रामसेवक आणि सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवून या आंदोलनाला पाठिंबा दिलाय। राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, यासाठी राज्य सरकारने सत्वर शासन निर्णय प्रसारित करावा व इतर खालील मागण्या तातडीने निकाली काढण्यात यावे, याकरता राज्य सरकारी, निम सरकारी शिक्षक, शिक्षकेतर समन्वय समितीच्या माध्यमातून 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत राज्यव्यापी संप पुकारण्यात आला होता। यामध्ये जिल्हा परिषद, महसूल, आरोग्य, शिक्षण, ग्रामसेवक सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कामकाज बंद ठेवले। महसूल कर्मचारी संघटनेचे गंगापूर तालुका अध्यक्ष अविनाश जाधव, उपाध्यक्ष महेश धुमाळ, संदीप वाडीकर आदींनी तहसीलदार सतीश सोनी यांना 13 डिसेंबर रोजी विविध मागण्याचे निवेदन सादर केले। तहसील, पंचायत समिती, आरोग्य, शिक्षण आदी कार्यालयात दररोज नेहमीप्रमाणे नागरिकांची विविध कामांसाठी वर्दळ असते। मात्र 14 डिसेंबर रोजी या कार्यालयात शुकशुकाट आढळून आला। संप असल्याचं बघून नागरिकही एकही कार्यालयाकडे फिरकले नाहीत। मात्र काहींना मोठा मनस्ताप देखील सहन करावा लागलाय। संपामधील फक्त कर्मचारी कार्यालयात उपस्थित राहून कोणतेही कामे न करता बसून राहिले। यावेळी अखिल भारतीय राज्य कर्मचारी महासंघाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर मुकणे, मारुती पडलवार, संदेश चव्हाण, उज्जैनकर, कारभारी नेटके, कल्पना कोतकर, दीपाली पुराणिक, अर्चना कदम, सुजाता ठोंबरे, मनीषा सोनवणे, सचिन गवंदे तसेच महसूल कर्मचारी संघटनेचे तालुका अध्यक्ष अविनाश जाधव, उपाध्यक्ष महेश धुमाळ, संदीप वाडीकर, सर्वेशा भाले, राम मुरकुटे, अमोल कासार, मोहम्मद बागेस, निकिता इंगळे, वंदना रिठे, जे दाभाडे, प्रदीप दहिबाते, गजानन चिपाडे, लता लहानू, डी सुलाने आदींसह नायब तहसीलदार, अव्वल कारकून, मंडळ अधिकारी, महसूल सहाय्यक, तलाठी, कोतवाल, शिपाई यांनी या संपात सहभाग नोंदवलाय। इब्राहिम शेख, MCN न्यूज, गंगापूर।